आणि आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात. गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याची राऊतांची ऑफर. गणेश नाईकांनी स्वगृही आलं पाहिजे. नाईकांना शिंदेंविरोधातली लढाई सत्तेत राहून लढता येणार नाही. मूळ प्रवाहात येऊन गणेश नाईकांनी लढाई लढावी, राऊतांचं वक्तव्य. मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकरांच्या नावाची आज अधिकृत घोषणा. तर भाजपचे गटनेते गणेश खणकर यांचं सभागृह नेतेपदी नाव जाहीर होणार. समित्यांमधील सदस्यांची देखील घोषणा केली जाणार. मुंबई महानगरपालिकेची आज दुसरी विशेष महासभा. मुंबई पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपद महिलेला मिळणार. 2000 सालापासून पालिकेत विरोधी पक्षनेतेपदाची परंपरा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत पुरुष उमेदवारच पद भूषवत होते. नाशिकमध्ये विरोधी पक्षनेतेपदी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रथमेश गीतेंची नियुक्ती. पक्षश्रेष्ठींकडून प्रथमेश गीतेंच्या नावाचे आदेश प्राप्त. आज होणाऱ्या महापालिकेच्या विशेष सभेत नियुक्ती होणार. एकच अतिशहाणा, तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा. कुठल्याही लेखाशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा. मनसेच्या संदीप देशपांडेंची नाव न घेता संजय राऊतांवर टीका. राज ठाकरेंकडून पुण्यातल्या प्रमुख पदाधिकारी आणि पराभूत उमेदवारांची बैठक. पुण्यातील नेत्यांची राज ठाकरेंकडून कानउघडणी. राज ठाकरेंकडून प्रत्येक आठवड्याला पुणे मनसेचा आढावा घेतला जाणार. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अर्जावरती सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी. कोकाटेंची आमदारकी राहणार की जाणार, यावरती सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार. भिवंडीमध्ये महायुतीत फूट. भाजप पाठोपाठ शिवसेना ही महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लढवणार. शिवसेना नेते प्रकाश पाटील यांची माहिती. मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणातील आरोपी लिपिक राजेंद्र ढेरिंगेच्या नाशिकमधील घराची झडती. एसीबीकडून झडती दरम्यान महत्वाची कागदपत्रे जप्त.